बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला व पुरुषांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे. कारण आज सकाळीच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने सगळ्यात मोठा आदेश बाहेर काढलेला आहे आणि या आदेशाला 10 ऑगस्ट 2026 पासून सुरुवात होणार असून प्रत्येक बांधकाम कामगाराला लाभ घेण्यासाठी बोटावर मोजणे इतकेच दिवस असणार आहेत. आता नक्की महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारांसाठी कोणती अंमलबजावणी केलेली आहे, सर्वप्रथम आपण ते जाणून घेऊया. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत तुमच्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे. यामध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या आरोग्य सुरक्षा व सामाजिक सुरक्षेसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. कामगारांच्या कामाच्या त्याचप्रमाणे ठिकाणीच्या सुरक्षित आणि दैनंदिन गरजा विचारात घेता त्यांना इसेन्शियल किट त्याचप्रमाणे सेफ्टी किट, याला आपण अत्यावश्यक साहित्य संच किंवा सुरक्षा साहित्य संच असे देखील म्हणतो, हे वाटप करण्यासाठी गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्र शासनाने सुरुवात केलेली आहे. पण गेले काही दिवसांपासून या योजनेला स्थगिती देण्यात आलेली होती, वाटप बंद करण्यात आलेला होता. पण तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, महाराष्ट्र शासनाने हा जो सेट आहे तो मोफत वाटप करण्याचा निर्णय पुन्हा एकदा घेतलेला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 10 ऑगस्ट 2026 पासून संपूर्ण राज्यात सुरू करण्यात येत असून त्यात बाबतचा सविस्तर शासन निर्णय खालील प्रमाणे आपल्याला दिलेला आहे. आता तुम्हाला या शासन निर्णयाची PDF कशी डाउनलोड करायची ते मी सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचा आहे. लाईक केलेलं नसेल तर लाईक करायचं आहे आणि चॅनलला देखील सबस्क्राईब केलेलं नसेल तर आताच चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्यायचा आहे. तर कुठलाही जास्त वेळ न घालवता आपण सगळे महत्वाचे मुद्दे समजून घेऊयात. आता दिनांक 10 ऑगस्ट 2026 पासून इसेन्शियल किट व सेफ्टी किट म्हणजेच अत्यावश्यक वस्तुसंच, त्याचप्रमाणे तुमच्यासाठी सेफ्टी किट असते, त्यामध्ये कामगारांसाठी या ज्या सेफ्टीच्या गोष्टी असतात त्या दिलेल्या असतात. आता यामध्ये या सगळ्यांचं वितरण करण्यास शासन मान्यता आलेली आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी खालील अटी, पात्रता व कागदपत्रांची पूर्तता करणे तुम्हाला अनिवार्य केलेला आहे. म्हणजेच महाराष्ट्र शासनाने 10 ऑगस्ट 2026 पासून या सगळ्यांचा जो वाटप आहे तो चालू तर केलेलाच आहे, पण त्यासाठी महत्वाच्या अटी व नियम देखील घातलेले आहेत. आता योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे काय आहेत? केवळ 2 महत्वाची कागदपत्रे आहेत जे की तुम्हाला लागणार आहेत. सर्वप्रथम आपण ती सगळे कागदपत्रे जाणून घेऊया, त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. कामगार मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं वैध ओळखपत्र लागणार आहे. म्हणजेच तुम्हाला ऍक्टिव्ह रजिस्ट्रेशन स्मार्ट कार्ड, जे तुमचं पॅन कार्ड सारखं कार्ड आहे बांधकाम योजनेचं, ते कार्ड लागणार आहे. आणि त्यानंतर दुसरं महत्वाचं कागदपत्र म्हणजे आधार कार्ड लागणार आहे. तुम्हाला आधार कार्ड शिवाय दुसरी कुठलीही गोष्ट लागणार नाही. तुम्हाला एकतर हे कामगार कार्ड आणि दुसरं आधार कार्ड लागणार आहे. या व्यतिरिक्त कुठलाही डॉक्युमेंट तुम्हाला लागणार नाही. आता या योजनेसाठी कोणकोणते बांधकाम कामगार पात्र असतील आपण हे जाणून घेऊया, कारण कोण पात्र आहे कोण अपात्र आहे हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी सगळ्यात महत्वाची पात्रता म्हणजे बांधकाम कामगार हा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सक्रिय नोंदणीकृत असणं आवश्यक आहे. आता याचा तुम्ही अर्थ जाणून घ्या. सक्रिय आणि नोंदणीकृत या 2 शब्दांचा अर्थ काय आहे? सक्रिय म्हणजे तो जिवंत असायला हवा आणि नोंदणीकृत म्हणजे त्याचं रिन्युअल चालू असायला हवं. मित्रांनो, राग येऊन देऊ नका. 2019 ते 20 या काळामध्ये कित्येक मृत पावलेल्या कामगारांच्या नावावरती बऱ्याच योजनांचा लाभ लोकांनी घेतला. यावरतीच आळा घातल्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा सक्रिय शब्द आणलेला आहे. त्यामुळे प्रत्येकाने याकडे लक्ष द्यायचं आहे आणि ही पात्रता समजून घ्यायची आहे. त्यानंतर पुढील पात्रता आहे ती म्हणजे लाभार्थ्याचं वार्षिक नोंदणी नूतनीकरण अद्ययावत असणे बंधनकारक आहे. म्हणजेच त्याने 1 रुपये देऊन त्याचं रिन्युअल चालू केलेलं असावं. त्यानंतर शेवटची आणि सगळ्यात महत्वाची पात्रता म्हणजे बांधकाम
बांधकाम कामगाराचे वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असणं गरजेचं आहे. जर या व्यतिरिक्त जास्त असेल तर कामगार या योजनेसाठी अपात्र ठरेल. आता अजून काही महत्वाच्या अपात्रता आहेत ज्या जाणून घेणं तुम्हाला गरजेचं आहे. जर तुम्ही त्यामध्ये असाल तर तुम्ही योजनेसाठी अपात्र आहात असं ग्राह्य धरलं जाईल. ज्या कामगारांची मंडळातील नोंदणी रद्द, एक्सपायर, इनॅक्टिव्ह झाली आहे किंवा ज्यांचे नूतनीकरण संपलेलं आहे किंवा केलेलं नाही असे बांधकाम कामगार योजनेसाठी अपात्र असतील. म्हणजे तुमचं कार्डचं रिन्युअल संपलेलं आहे, कार्ड इनॅक्टिव्ह झालेलं आहे किंवा रिन्युअलच केलं नसेल तर तुम्ही योजनेसाठी अपात्र असणार आहात. आता यासाठी सोल्युशन काय आहे? सोल्युशन असं आहे की लगेच रिन्युअल करून घ्या. तुमचं कार्ड इनॅक्टिव्ह असेल, एक्सपायर असेल, रिन्युअल संपलेलं असेल, यासाठी रिन्युअल केल्यावरच तुम्हाला एकच ऑप्शन आहे. त्यामुळे लवकरात लवकर रिन्युअल करून घ्या आणि योजनेचा लाभ घ्या. त्यानंतर पुढील अपात्रता म्हणजे यापूर्वी याच वर्षामध्ये मंडळाकडून सादर किटचा लाभ घेतलेला असल्यास संबंधित कामगार पुनर्वाटपासाठी अपात्र ठरेल. म्हणजेच त्याने 2025-26 मध्ये जर एकदा ही किट घेतलेली असेल तर त्या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे. त्यानंतर पुढील अपडेट आहे ती म्हणजे किंवा पुढील अपात्रता ती म्हणजे बनावट किंवा त्रुटीपूर्ण कागदपत्रे जर त्या कामगाराने सादर केलेले असतील तर तो अर्जदार लाभासाठी अपात्र ठरणार आहे. म्हणजेच त्याला योजनेचा लाभ दिला जाणार नाही. ह्या होत्या आपल्या संपूर्ण 3 ते 4 प्रकारच्या अपात्रता. जर त्यामध्ये कामगार येत असेल तर तो योजनेसाठी अपात्र असेल. आता जाणून घेऊया फॉर्म कसा भरायचा आणि फॉर्म भरल्यानंतर किती दिवसामध्ये तुम्हाला तुमची किट मिळणार आहे. आता बांधकाम कामगार मित्रांनो, तुम्हाला जो फॉर्म आहे तो ऑनलाईन भरायचा आहे. आता हा फॉर्म तुम्ही घर बसल्या भरू शकता, सायबर सेतू मध्ये जाऊन भरू शकता किंवा ज्या ठिकाणी तुमचा जिल्हा किंवा तालुका कामगार सुधार केंद्र आहे त्या ठिकाणी भरू शकता. हे सगळं तुमच्यावरती अवलंबून आहे की तुम्ही फॉर्म कसा भरणार आहात. त्यानंतर महत्वाचा प्रश्न म्हणजे फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला जो वितरण आहे, जो लाभ आहे तो किती दिवसामध्ये मिळेल. आता हे तर तुम्हाला स्पष्ट झालं आहे की ऑगस्ट 2026 मध्ये या किटचा वाटप चालू आहे. त्यामुळे तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन केलं असेल किंवा या अगोदर कधी रजिस्ट्रेशन केलं होतं पण तुम्हाला पेटी किट जी सेफ्टी किट आहे ती सेफ्टी किट मिळाली होती पण जी इसेन्शियल किट आहे ती मिळालेली नव्हती किंवा दोन्हीही मिळालेले नव्हतं, तर तुम्हाला आता या ठिकाणी ऑप्शन आहे की या योजनेअंतर्गत सेफ्टी किट किंवा इसेन्शियल किट मिळवण्याचं. यासाठी त्यामुळे कामगार मित्रांनो, जर तुम्ही अर्ज केलेला नसेल तर लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करा आणि योजनेचा फायदा घ्या. कारण यामध्ये तुम्हाला सेफ्टी किट आणि इसेन्शियल किट दोन्हीही किटचा वाटप होत आहे आणि हे तुम्हाला करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न राहिलेले असतील तर प्रत्येकाने कमेंट बॉक्स मध्ये विचारा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आणि जर स्टेप बाय स्टेप घर बसल्या ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा यावरती व्हिडिओ लागत असेल किंवा या GR ची PDF लागत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये कमेंट करा PDF, तुम्हाला लगेच ही PDF पाठवण्यात येईल.